बाबा बाबा काय होय कपडे होता काय होय एवढे कपडे टाकते आमच्या घरातले लोक धुवाले. हा धुणारीचा काही विचारच करत नाही. काही तकलीफ होत असेल का काही होत असेल बस एकाने टाकून देते. रोजचे एवढे कपडे धुवा लागते काय होय बाबा. हा कोणाच्या तरी घरात एवढे कपडे धुवत असेल काय कोणी. आणि आज भाऊजी आले तर भाऊजीने माझ्या काही विचार नाही केला. हा आणि वैशाली ताईनं मला लागत होतं का नाही हो मोहिनीच्या अंगावर एवढे मोठे कपडे नका टाकू धुवाले. मी प्रेग्नेंट आहे त्याचं कोणाला काहीच घेणं देणं नाही आहे. आणि मला काही झालं म्हणजे मग कमी जास्त असं असते बाई. आपल्या नवऱ्यालाच आपली किंमत नाही तर दुसरा काय किंमत करते. हा माझ्या नवराच तर म्हणत नाही कधी का मोहिनी जराशी आराम कर. नाही नाही तू कामच कर म्हणते सगळेच कर म्हणते असे म्हणते. अजून माझ्या चुलावर टाकून देते सारे कपडे धुवाले. कपडे टाकून देते भांडेही टाकून देते एवढाले. आणि आज तर हद्दच झाली स्वयंपाकही मलाच करायला लागला. म्हणजे सगळं मीच करू. आणि वैशाली ताईला काय झालं काय मी सांगून नाही राहिल्या ना बोलून नाही राहिल्या. 8-10 दिवस झाले एक एक काम नाही करून राहिल्या. सगळं काम मी करून राहिली. चल बापा काय करता आपले कोणी बोलणारच नाही आहे पाठीमागं तर काय करा. आता बाई बी त्याच्याशी कोण बोलते आणि हे राजेजी हे बी त्याच्याशी कोण बोलते. मग आता आपण बोलाव तर काय बोलाव. स्वतःसाठी स्वतः किती भांडाव माणसानं. वहिनी ओ मोहिनी वहिनी. अरे गण्या बापूजी बोला ना काय म्हणून राहिले होते. वहिनी आता मग आई काय म्हणते एवढा मोठा खर्च लागते म्हणते एवढे पैसे आहे नाही म्हणते आपल्याजवळ. मग वहिनी काय करू मी आता त्या पोरीला सोडून देऊ काय मग आता. आणि दुसऱ्या पोरी काय गॅरंटी आहे माझ्या मागं लागणच म्हणून. बापूजी एका हिशोबानं पाहिलं तर बरोबरच आहे तुमच्या आईचं. काऊन का त्यानं डिमांडच तशा ठेवल्या ना. एवढ्या मागण्या असते काय कोणाच्या एवढे घरचे पुरे असून ते त्या पोरीचे वडील सर्व्हिसवर आहे. एकटीच पोरगी आहे ते तरी असे करून राहिले. सगळं तुम्हीच करा म्हणते असं असते का बापूजी. सोनंही करा म्हणते एवढं मोठं. तुमच्याजवळ आहे का पैसे मग तुम्ही कशा हा म्हणत गेले. तुम्ही तर मी सगळंच करतो म्हणे काजूसाठी. वहिनी काय करू आता मी त्या बोलण्यातच फसलो असं समजा. आता मलेच पकडून सगळे मलेच काय म्हणून त्यात होच म्हटलं होतं म्हणून. मले कधी नशा चढल्यावानीच झालं वहिनी. काही बोलताच नाही आलं. आणि जेव्हा ते सगळेजण गेले कनी मग नशा उतरली माई. रात्री विचार केला म्हटलं आपल्याजवळ तर पैसा काहीच नाहीये. मग एवढा मोठा डिमांड पुढे करावं तर कुठून करावं. सोनं पाहिलं तर गगनाला भिडलं वहिनी एवढं महाग झालं. कुठून करू एवढं मोठं सोनं. मला तर सोन्याचे भाव नाही माहित होते आतापर्यंत. कारण कधी करायचं कामच नाही पडलं. आणि आता मी विचारलं आईले आई म्हणे तर सोनं तर लय महाग झालं रे म्हणे. मग म्हटलं बापा आता काय करा. म्हटलं आता याव जरासं वहिनीसोबत बोलून तर तुम्ही दिसलाच मला इथं कपडे टाकून राहिल्या होत्या. म्हटलं चल भेटूनच घेतो बोलूनच घेतो. बापूजी तुम्ही मग पाहू म्हणा लागत होतं सांगू म्हणा लागत होतं. सांगतो बा माझ्याकडून किती होते काय होते. तुम्ही कसं हो करतो मी एवढं करतो मी तेवढं करतो म्हटलं ना तुम्ही. मग त्याच्यात फसले नाही का बा तुम्ही आता. मग आम्ही काय म्हणू शकतो. तरी तर काकू म्हणे काय बोलून राहिलं म्हणे बाबा हे पोरगं म्हणे. पण आता याच्यासमोर आपल्याला जाता येत नाही बोलता येत नाही म्हणे. नाही तर मग अजून हे भांडण करून म्हणे असं म्हणे मग काकू. वहिनी पण मला काजूसोबतच लग्न करायचं आहे. मला तेच आवडते. पण आता तिची आई वडील असं म्हणते मग आता करू तर करू काय मी सांगा बरं. काय करायचंय बापूजी आता करत येईन म्हटलं तसं पूर्ण होत असेल तुमच्याकडून तर पहा. आता आपण काय बोलू शकतो बा तुमच्या मनात. टिकूनही तुम्ही म्हणाल का मोहिनी वहिनीनेच बिघडवला माझ्या खेळ. मी कोणाचं बिघडवतच नाही बा. एक तर माझ्या घरातले लोक म्हणते मला तू बिघडवतं. पण मला वाटत नाही कोणाचं बिघडून द्यावं म्हणून. चांगलं होत असेल तसं करावं असं वाटते. तर पहा तुम्ही तुमच्याकडून होते काय पूर्ण तर करा. आणि नाही होत असेल तर काय वहिनी समोर सांगा ना तर काय. तुम्ही अधुरीच गोष्ट सोडली. मला पूर्ण सांगा. नाही बा मी म्हटलं आता तुम्हाला पटते नाही पटत म्हणून काही समोर नाही बोलली. मी हेच म्हणत होती का नाही होत असेल तुमच्याकडून तर घेऊन या दिलं तशीच. डायरेक्ट लग्न करून मग काय करू शकते कोणी ना तुमची आई काही करू शकत ना तिची आई बाबा काही करू शकत. पहा बा वहिनी काय आयडिया दिली तुम्ही मला. खरंच माझ्या डोक्यात आलीच नाहीये. बरं वहिनी आता असंच करतो मी काय. चला मग भेटू आपण आता समोर. आणि तुम्ही कधी तयार राहायचा पेढे खासाठी. फक्त सांगू नका आईले सध्या का गण्या लग्न करणार आहे म्हणून. बस काजूला घेऊन जातो आणि तिकडून लग्नच करून येतो. मंदिरात इंदिरातून हार टाकून नाही तर कोर्टातूनच करून येतो पक्क. म्हणजे उद्या चालून म्हणताच नाही आलं पाहिजे. पोलीस नाही बोलत मग. एक डाव काढलं मला आईनं बाहेर. आता नाही काढत. तुमची आई नाही काढत तुम्हाला बाहेर. कारण का तुमच्या आईला माहिती आहे आता खर्च लय लागून राहिला. एवढा खर्च लागल्यापेक्षा डायरेक्ट सून घरात आली ते पुरते. बरोबर नाही काय करा बा मग तुमच्या मनानं आता. खरंच वहिनी पण तुमच्याजवळ प्रत्येक गोष्टीला आयडिया कशा राहते का कशा सुचते तुम्हाला एवढ्या. येते बा दिमागात आता जशा येते तसं सांगतो कोणाले. चाल आता याले तर सांगितलं. आता मी जातो घरात. अजून काय पडलाय काय वाढून ठेवलं माझ्यासाठी कोणतं काम तर आता तेही पाहतो बापा. आता माझ्या मागं हेच लागले कामं. करू तर काय करू. आईच्या घरी चालली जाऊ काय काही दिवसासाठी. पण आता माझी आई बी अशी आहे तिथे गेल्यावर मला कामच करायला लावून. पण मला तर वाटतं इच्छेपेक्षा कमीच करायला लावून नाही काय. जाऊनच पाहतो. मोहिनी ओ मोहिनी काय बरं काय म्हणून राहिले. झाले कपडे धुवून. किती कपडे धुतो एकाच दिवशी. रोज रोज करावं थोडे कामं. एका दिवशी मार एवढे मोठे कामं करून घेतं आणि मग दुखते करतं. मोठ्या आहे ना विचारून राहिले राजेची असतं. कधी तर विचारत नाही तुम्ही. एवढ्याला मी रोजच करतो म्हटलं तुम्हाला काय माहित राहते. तुम्ही घरी राहता काय आज रविवार आहे म्हणून तुम्हाला असं वाटून राहिलं का नाही मोहिनी काम करून राहिली नाही. आता फक्त दिसून राहिलं तुम्हाला. नाही तर असं वाटतं का मोहिनी काम करतच नाही. आणि मी सांगतो त्याच्यावर तुम्हाला विश्वास बसत नाही. मग जे तुम्हाला घरातले सांगते
तेवढाच विश्वास बसते का न तुम्हाला? हा, आता भाऊजी आले, भाऊजीने एवढे मोठे ड्रेस टाकून दिले आणि वैशालीताईनं काय सांगितलं, धुवून टाकतो मोहिनी, मशीनीत नको धुवू, हातानं धुजो, कलर जाते, असं होते तसं होते, मला सांगून ठेवलं. आणि मग मला धुवा लागले ना एवढे मोठे कपडे, काय बोलू आता? हा, बोललं तर असं होते का मोहिनीच खराब आहे, मोहिनी बदमाश आहे म्हणते. दादाचे कपडे तू काय धुवून राहिली? काऊन वहिनीला धुता येत काय? तुझ्या मागं टाकले एवढे मोठे कपडे धुवायले दादानं? वैशालीताईनंच आणून दिले व. हा, आणि भाऊजीनं मला म्हटलं धुवून टाकतो म्हणे एवढे ड्रेस म्हणे मोहिनी म्हणे. हा, मग काय करू, मी धुवा लागले ना, वैशालीताईनं आणून टाकले. आता बहिणं म्हटलं करून घे, हे काम करून घे, ते काम करून घे. मग काय करू, मग करून राहिली बा. कायले पाहिजे फालतू बोलणं, तुम्ही बोलताना मग मला. अरे तर माझे काम करतो करत नाही आणि दुसऱ्याचे कामं करतो तू, हे म्हणून बोलतो मी तुला असं नाही म्हणत का सगळ्या गावाचा ठेका घेऊन सगळ्या गावाचीच कामं कर म्हणून. हे एवढ्याले कपडे धुणं कोण सांगितलं तुले? कमी जास्त झालं लेकराले म्हणजे मग काय करशील? हा, भरून देशील काय? मी कुठून भरून देऊ? हा, नुकसान मी करून राहिली काय? मी कोणते जास्तीचे करून राहिली? मग मी एवढ्याला काम करून काही करून मग झालं म्हणजे मग मला म्हणाल काय तुम्ही? याच्यात माझ्या हात राहील का तुमच्या घरातल्या लोकांचा हात राहील? तर तुला नाही म्हणता आलं काय माझ्याकडून होत नाही एवढे मोठे कपडे धुणं म्हणून? काय राजेशजी, दोन्ही तबल्यावर हात ठेवता तुम्ही, इकून बी बोलता आणि तिकून बी बोलता. नाही केलं तिकून म्हणता का करत जाणं कामं घरातले, काय होते केलं तर आई तर म्हणते कर. आणि आता म्हणून राहिले का काय केलं नाही? बरं मी बोलतो आईसोबत ह्या गोष्टीवर. आणि तो गण्या काय आला होता इथं? हा, तुला सांगितलं ना त्याच्यासोबत जास्त संबंध नको ठेवत जाऊ म्हणून. हा, अहो राजेशजी, मी थोडी केली की त्याला बोलवाले. मी कपडे धुवून राहिली होती तर तो स्वतः चालला म्हणे वहिनी अशी अशी गोष्ट आहे, मी त्या पोरीच्या बापानं लय डिमांड ठेवली का नाही, तेवढी पुरी होत नाही म्हणे आपल्याकडून. मग सांगा म्हणे आता काय करू तर. काय सांगितलं मग त्याले? काय सांगू मी त्याला म्हटलं लग्न करून घेऊन ये म्हटलं पोरगी. मग तिच्या आई बाबा काही बोलत नाही, तूही काही बोलत नाही म्हटलं. चल मग घरात आता. आई 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 काय झालं रे? राजेश, इकडे आहे मी. आई कुठं गेली होती तू? कुठं गेली होती म्हणजे बसली होती इथं सुमनच्या घरी. काऊन? ते पोराचं चालू नाही काय आता लग्नाचं, तर त्यानं काय काय म्हटलं काय नाही ते सांगून राहिली होती. तर लय खर्च सांगितला रे त्यानं, एवढं करून घ्या तेवढं करून घ्या, लय सांगितलं. मी ऐकून राहिली होती बापा. आता आपण काय बोलाव? म्या म्हटलं आता त्या पोरानं हो म्हटलं आता करून म्हटलं तो. लय पैसा आहे काय त्याच्याजवळ तर माहीतच पडते म्हटलं. हे नको सांगू मले काही नाही करायला लागत त्या कन्याचं. हा, अन तो आहेस तसा 150 आहे ना. आई मला एक गोष्ट सांग, तू मोहिनी जवळून एवढे कामं कोण करून घेतं? हा, तिनं एवढा काय गुन्हा केला तुमचा? आई तुला समजत नाही का तिची कंडिशन कशी आहे? तर अन कमी जास्त झालं तर तुम्ही भरून द्या काय माझ्या लेकराले? बापा काय ऐकून राहिली माझ्या नवऱ्याच्या तोंडातून मी? बापा आज एवढंही माया एवढी बाजू घेतली मी आज राजेशजीनं, कमालच झाली असतं. तर काय झालं, एवढाले कामं करत नाही काय? आमच्या जमान्यात केवढे कामं करू रे आम्ही. हा, मुंगरीनं म्हटलं एवढाले कपडे धुवो, अन नदीवर नेव म्हटलं एवढाले कपडे गावात धुवासाठी. मग आणि तिकून डोक्यावर आणून उचलून. तुला काय माहित आहे, तू तर लहान होता तेव्हा. आणि आता तुला बायकोची एवढी कदर येऊन राहिली रे, मायची कदर नाही आली तुला कधी? हा, काय कायले करतो एवढं म्हणून? आई खोटं नाटक बिलकुल बोलू नको तू, मला सगळं माहित आहे म्हटलं. आम्ही लहान होतो तेव्हापासून आपल्या घरी नळ आहे म्हटलं. नळ आहे, घर आहे, बरोबर आहे. नदी कुठे आहे इथं? कोण्या नदीवर जाय तू कपडे धुवाले? हो, आता तू माझ्या बाप आहे का नाही तुलाच माहित आहे ते सगळं. मला तर काही माहित नाहीये काय केलं मी काय नाही म्हणून. तुमच्यासाठी काही केलं असतं नाही मी. तुम्ही अशाच तर लाईनीचे मोठे झाले रे, हवेवरच झाले, आवाज खाल्ली तुम्ही. आई गोष्ट बैलवू नको. हा, कर्तव्य आहे मायबापाचं. जसं आता तुम्ही केलं तसं मी करण. सगळेच मायबाप करते आपापल्या लेकरासाठी कर्तव्य, पण त्याचं असा मोबदला घेतला पाहिजे. हे कुठं लिहिलं आहे आई? हा, हे एकाच सुनीले तरात देणं म्हणजे ते काऊन का ते बोलते आणि थोडीशी अशी आहे कुचिन म्हणून. आणि बाकीच्या सुना वैशाली वहिनीला काय झालं? बरं ठीक आहे, त्याचं त्या नेहमी करतच राहते. ते सुमितची बायको काय झालं तिले? तुला म्हणता नाही ताई का हे कर म्हणून का ते कर म्हणून? अरे पण तिने कधी केलं आहे काय काही सांग? तिला येते काय कपडे धुता? तिला येते काय भांडे घासता? अरे तिला त्या मॅगीच्या वर तर स्वयंपाक करता येत नाही. मग तिला कोण्या तोंडानं म्हणून मी कर म्हणून? हा, तिकूनही तिनं कमी जास्त जर करून ठेवलं तर बाबा काय करू आता? मला तर जिकून तिकून बोलता येत नाही. इकूनही तोंड ठेसता माहिती तुम्ही, तिकूनही ठेसता. हा, एवढे कान भरा लागते नवऱ्याचे एकदमच. हा, असंही असते कुठं? आता बाई, मी काहीच नाही सांगितलं. मी कपडे धुवून राहिली होती तिकडे, ते आले हेच मला म्हणायला लागले. मग मी म्हटलं हा एवढे मोठे कपडे टाकले म्हटलं. आता बाई खरंच त्रास होते मला, लय त्रास होते म्हटलं. एवढाले कपडे धुवणं, उठणं बसणं लय त्रास होते, पण माझा त्रास कोणी समजूनच घेत नाही. आई तिला काहीच बोलू नको, तिला काहीच माहित नाहीये. मीच गेलो, ते तिनं मला ना काही म्हटलं ना काही सांगितलं. काही ना काही सांगत तरी राहते ते, पण तिला एक माहित झालं का राजाची काही बोलतच नाही बा, आईच्या शिकून बोलते म्हणून तिनं मला शब्दानं काही सांगितलं नाही. आई मी स्वतः गेलो, मला ते दिसलं, मलाच कदर आली शेवटी, तर मी बोलायला लागलो. मग राजेश बदलला रे बाबू तू आता, पहिले सारखा नाही राहिला राजा. हा, पहिले होता कसा ना आता झाला कसा? एवढं रे, एवढं बायकोविषयी प्रेम आणि माईविषयी काहीच नाही. माईसाठी तर कधीच नाही बोलला रे तू.
आई तू यासाठी काऊन नाही बोलन? तुझ्याविषयी काही झालं तर बोलन मी. माझा अधिकार आहे तो बोलणं. आईच्या इकून बोलणं आहे, बायकोच्या इकून बोलणं आहे. आई मला दोन्ही नातं चालवा लागते म्हटलं. एकच नातं चालवून चालत नाही, हे तू लक्षात ठेव कधी. राहू दे बाई, करत नको जो बापा मोहिनी कामं. फालतू बापा पोरत बोलते. मी करत जाईन आजपासून. कोणतीच कामं करू नका, मीच करत जाईन आजपासून सगळे कामं. आता बाई, कामं करायला कोण मनाई केली? मी म्हटलं काय करत नाही म्हणून. पण तुम्ही कधी मला सगळं काम मायावर देता सोपून. किती मोठे कपडे धुतले आता मी जाऊन पहा बरं तुम्ही. हा, माझ्याकडून धुणंही नाही होय. आणि वैशाली वहिनीनं काय सांगितलं का मशीन मध्ये टाकजो नको म्हणे, हातानं धुजो म्हणे सगळे कपडे भाऊजीचे. चांगले महागाचे कपडे आहे म्हणे, खराब होईल म्हणे. असंही म्हटलं का वैशालीनं? म्हणा लागत तिले एवढे कपडे हे आहे काय म्हणून. मग स्वतः होती. हा, तिले आता त्या दिवशी दवाखान्यात गेली होती. डॉक्टरनं आराम सांगितला तिले. हा, 2 महिने झाले म्हणे. म्हणून मग तिले म्हटलं बाई कर म्हटलं जरासा आराम. तर ते आता लयच झालं एकदम अंगाच्या वरतं. काय बोलता आता बाई, तुम्ही तर मला सांगितलंच नाही अशी गोष्ट आहे म्हणून. मी तुम्हाला किती खुदी विचारली तर तुम्ही मला एक शब्द सांगितला नाही. आता काय सांगू म्हटलं हो, ते म्हणे काही सांगू नका म्हणे सध्या कोणाले. मग मी काही बोलली नाही. मग आई, जेवढं काम तू मोहिनीला सांगतं तेवढं काम वहिनीला सांगत जाय. हा, सगळे मिळून केलं तर काम हलकं होते. आणि एकट्या एकट्या माणसाच्या अंगावर किती काम होते आई. आज तिनं स्वयंपाकही केला आणि कपडे धुतले एवढे मोठे. सगळं काम ती एकटीच करून काय आई. आणि परीला लावत जाय थोडंसं कामी. आता येत नाही म्हणून काय झालं, पोटातून शिकून येत नाही कोणी मायच्या. आता तिले करायला लावत जा नाही. आता ते आपल्या घरीच राहीन तर तिले करायला लावायचं. नाही तर म्हणा एखादी बाई घेऊन ये म्हणा तुझ्या बाबाच्या इथून. नाही तर तिथंच जाय म्हणा राहिले. रोज रोज आई आहे तर कोण खाऊ घालत असते. बरं जाय व मोहिनी, कर आता आराम कर जरा भर. आता काय याच्यातच नको डोकं चू फालतू. मोहिनी जेवण केलं होतं? हा राजेजी, जेवण केलं बा मगानी. पण मला कधी ते शिमला मिरचीची भाजी आवडलीच नाही बा. माझा डब्बा पाहिला काय त्या? पुरा डब्बा वापस आणला म्हटलं. काहीच नाही खाल्ला, एक घास नाही खाल्ला. उपाशीच आहे म्हटलं मी आज. राजेजी, आता मी काय करू? मला येत नाही म्हटलं होतं भाजी, मी पहिलं सांगितलं. आता बाईनं मला उलटं सांगितलं. सारखं जर सांगितलं असतं मी तसं केलं नसतं काय. हा, आता बाईनं काय म्हटलं मला, खाली मुनकं करणं वर तर पाय कर म्हणे, मग बनव म्हणे. असं सांगायची पद्धत असते काही आहे? हा, मग काय म्हणता तुम्हीच का महिनीच उलटी बोलते. मग मी काही बोललीच नाही बा त्याइले. म्हटलं ठीक आहे. मग मी कुकरमध्ये शिजून घेतली त्याइले. मग ते 3 शिट्ट्या मारल्या का नाही तर अशी हेच झाली, पेस्ट झाल्यासारखी. मी म्हटलं हे नाही बरं झालं म्हटलं बाबा. मग केलं आता त्याला जसं करायचं होतं तसं. हो, हे बरोबर आहे. मॅच म्हटलं तुला तेच भाजी कर म्हणून. ठीक आहे, जाऊ दे. जे झालं ते झालं. आता निपटलं, पण भूक लय लागली बा. करू काय, काही ऑर्डर करू काय? खरंच ऑर्डर करता तुम्ही बाहेरून? करतो म्हटलं, करावं म्हटलं. काय तर आता बोर झालं माणूस घरचंही खाऊ खाऊ. थोडंसं कधी कधी बाहेरचंही खायला लागते नाही काय. मग नाही तर काय राजेशजी, चांगलं तर राहते. एवढं काही खराब राहते काय? जे आपल्याला आवडलं ते खावं आपण. त्याजवळ आहे ना त्याचा नंबर हॉटेलवाल्याचा. कर बरं, त्याला बुकिंग कर बरं. मी सांगतो तुला काय काय बुकिंग करावं लागतं. बरं थांबा करतो. सुमनबाई, तुमचं पोरगं गेलं म्हटलं हातातून. ऐकत नाही तो आता तुमचं काहीच. आताच गेलं काय माहितीये, पहिलेच गेलाय. कोणाचं ऐकते तो? पहिल्यापासूनच नाही ऐकत. आता तरी मधा सुधारला का नाही, तेव्हापासून ऐकते तरी जरासं. घरात सुनीचं राजकारण चालन काय हो सुमन? का तू राजकारण चालन काय मी बाबा? आता माया चालते का सुनीचं चालते का कोणाचं चालते? हा, आजकाल नाही तर सासूचं कुठं चालते, माय सुनायचंच चालते जास्त. अरे हेच सांगितलं होतं ना, हाच एरिया सांगितला होता ना त्या बाईनी. हा, मग विचारावं लागेल रे या बायांना. हो ना मॅडम, हेच तर सांगितलं होतं. माझ्या बरोबर लक्षात आहे. कारण माझ्यासोबत ना लय वेळ बोलली होती ते बाई पहिले बाहेर. त्याच्यानं मला काही तिचं एरियाही लक्षात आहे, तिचं नावही लक्षात आहे, तिचा चेहराही लक्षात आहे. चल मग विचारू आता या बाईला आपण. कुठे राहते, काय राहते तर. हो मॅडम, विचारायला लागेल ना. आपल्याला थोडी माहित पडत. आपण तर असं सगळं गाव फिरत राहू मग. काकू, काकू. काय रे बाबू, काय म्हणून राहिला? अजी काकू, तुमच्या इथं ते मोहिनी नावाची कोणी बाई राहते काय? हा, एवढे लहान लहान केस आहे त्या बाईचे. ते बाई राहते काय इथून एवढ्यात कुठं? मोहिनी नावाची? काऊन रे, काय केलं अशी बाई? पण काय झालं त्या बाईचं? काकू, त्यांनी की नाही, माझं पार्लर आहे इथे, ब्युटी पार्लर. तर त्या मागे आल्या होत्या माझ्याकडे. तर त्यांचं बिल नाही जास्त झालं होतं, तर त्यांनी मला कमीच पैसे दिले. म्हणून मी त्यांना कधी पैसे घ्यायला आली होती. तर ते खूप दिवसचे आलेच नाही. उद्याला आणून देतो म्हणे. पण खूप दिवस झाले, त्यांनी 1 रुपया पण आणून दिला नाही मला. हे समोरच घर आहे रे. कोणतं काकू? सुमन, आवाज देता काय तिले जरासा मोहिनीले? आवाज देऊन पाहिजे येत असून तर इकडेच. हो देऊन पाहिजे बाबा, आली तर आली. बरं थांबा तुम्ही इथंच. आवाज देते तिले. काय झालं, काय केलं तिनं? या काकूचं डोकं गेलं वाटतं. अहो काकू, त्यांच्याकडे ना माझे पैसे आहे, बिलाचे पैसे. त्यांचे ना 2,500 रुपये झाले होते. त्यांनी मला फक्त 1,000च रुपये दिलेत. आणि बाकीचे पैसे ना त्यांच्याकडे बाकी आहे. तर मी ते मागायला आले. खूप दिवस झाले आता. तर त्यांनी मला ना पैसे दिलेच नाही आणून. फक्त सर्व करून घेतलं, ते वीक वगैरे सगळं लावून घेतलं. त्याच्यामुळे मग त्यांचे रेट थोडे जास्त झाले. तर आता ना पैसे द्यायला थोडं भारी जात आहे त्यांना बहुतेक. म्हणून ते काय माहित आलेच नाही माझ्या शॉपवर परत. बापा, कोण्या बाईसोबत पाला पडला तुमचा? लय भारी आहे ते.
पैसे निघाले तर निघाले, नाही तर काही गॅरंटी नाही आहे. नाही नाही, आम्ही पैसे बरोबर काढतो तिच्याजवळून. अशी कशी पैसे देत नाही ते? तिच्या नवऱ्याला मागू आम्ही जाऊन पैसे. अरे बापा, तिचा नवरा तिच्यापेक्षा चिकट आहे. तुम्हाला 1 रुपया देत नाही तो. उलट म्हटलं हाकलून देईन, नाही तुमच्यावर केसच करून तो. तुमच्याजवळ काही प्रूफ आहे का त्याच्यासाठी? का तुम्ही दिलं होतं आणि तिने अर्धेच पैसे दिले म्हणून? नाही, मी त्यांना बिल पण नाही दिलं होतं की माझ्याकडे पण बिल राहील किंवा काही, काहीच नाही. मग हो, बरोबर आहे. तेच तर म्हणून राहिली मग मी. काय मॅडम, किती दिवस झाले तुमचं घर शोधायला आम्हाला? तुम्ही काय म्हणाल्या होत्या मला की दुसऱ्याच दिवशी पैसे आणून देतो म्हणून. मग माझे पैसे आणून नाही दिले तुम्ही. आता काय मी काय पैसे घेऊन पळाली होती का बाबा गाव सोडून? आता नाही झालं येणं. गावात नाही होती मी तेवढे दिवस. कालच आली मी. म्हटलं आता जाईन म्हटलं. मग काही कार्यक्रम होता म्हणूनच करते ना माणूस, पार्लर मध्ये जाते. मग त्याच्यासाठी केलंच होतं. आता आता आली बाबा काल. आता म्हटलं उद्या गिद्या येतो. एवढा निभोरशेपणा असते का बाबा? असं तर पाहिलंच नाही कुठं. कस्टमरच्या घरापर्यंत कोण जाते बाबा? नाही, पण आम्हाला पण पैशांचं काम असते ना. तुम्ही म्हणाल्या होत्या ना की मी उद्यालाच आणून देते. मग तुम्ही मला उद्याला आणून द्यायचे होते आणि नंतर मग कुठे पण जायचं होतं. आम्ही पैसे ठेवतच नसतो कोणाच्या इकडे. पहिल्यांदा तुमच्या इकडे ठेवले होते. बरं देतो पैसे. पैसे काय घेऊन चालली का मी कुठं? का पैसे भेटणारच नव्हते तुम्हाला? एवढ्या गोष्टी काही करायच्या नाही. द्या मला पैसे, द्या आणि जाऊ द्या. देतो ना बापा. काय पैसे पैसे करते बापा हे बाई? कधी पाहिलेच नाही काही ना पैसे. काय माहित काय ठेवले होते तिचे पैसे. देऊन देते कोणाला. आपल्या आपल्या पैशाचं काम असते. पैशासाठीच कोणी कामही करते. पाय अशा आहे गावातले लोक. त्या बाईच्या कडे घेऊन राहिले, माया नाही. बाई बाजूने येऊन राहिली त्याइले. आणि यायच्यासाठी मी लढतो लागंत. कधी बी काम पडलं काही झालं तर यायची इकून बोलतो. पण ह्या बाया शेवटी बायाच आहे बापा. आपल्या इकून कधी बोलतच नाही. ह्या बोलते लागंत जिकून दुसरा येते ना त्याच्या जिकून बोलते. असं नाही का देऊन देऊ बाई थे. काय हो बाई, शोभलं काय तुला असं पैशासाठी घरापर्यंत येणं? पैसे डुबवत असते काय कोणी? बरोबर देते म्हटलं पैसे आणून वेळेवर. हो काकू, बरोबर आहे तुमचं. पण माझे पैसे आहे तुम्ही मागणारच ना. आता तुमचे जर कोणाकडे पैसे असले तर तुम्ही घेणार नाही का? घेणार कोण नाही बापा पैसे. पैसे घ्याच लागते. हे कुठं म्हणून राहिली पैसे देत नाही म्हणून. नसून तिच्याजवळ सध्या. आता आले म्हणजे दिन, मग आणूनच दिन ते. आता नाही तिच्याजवळ. जा तुम्ही आता. मॅडम चला आता इथून. लय जण जमा झाले आता इथं. घाबरतो का रे तू यांना? काय करणार आहे ते? आपल्याला मारणार आहे का? नाही, मारणार गिरणार नाही. पण अजून बोलून काय करता बोलून. त्याच्यापेक्षा आता नंतर पाहिलं पण त्या पहिले विचारून घ्या कधी देते काय देते. त्या दिवशी येतो म्हणा, नाही तर तुम्ही या म्हणा. बरं ठीक आहे. तुम्ही मला केव्हा आणून देता ते सांगून द्या. नाही तर मग मला सांगा कोणत्या दिवशी यायचं आहे. मी येऊन जाईल. नाही, माझ्या घरी यायची गरजच नाही तुम्हाला. मी स्वतःच आणून देतो 2-3 दिवसानं पैसे. आणून देतो म्हणजे आणून देतो 2-3 दिवसानं. तोपर्यंत सबुरी का करा तुम्ही आता. नाही, आम्ही जातच नाही कस्टमरकडे. आम्हाला बिलकुल आवडत नाही कस्टमरकडे जायला. पण तुम्ही मला भाग पाडलं यायला. खूप दिवस झाले ना. आणि पैसे पण थोडे नव्हते. 10-20 रुपये असते तर मी सोडून दिले असते. आणि माझा कसं आहे, थोड्या पैशावरती व्यवसाय चालतो माझा. आणि मग तुम्ही जर असे माझे एवढाले पैसे जर नाही दिले तर मग मी काय करणार? बरं ठीक आहे, आणून द्या तुम्ही 2-3 दिवसानं. ओके ठीक आहे, निघते मी. आणून द्या तुम्ही. सुमन काकू, वाचलं तुम्ही मला आज. खरंच पण. नाही हो मोहिनी, तू माझ्यासाठी एवढं करते तर मी एवढंच नाही करू शकत काय? काही हरकत नाही, द्यायचं मग तिले. पण पैसे देऊन द्यायचं बाबा तिचे. अजून येईन ते, नाही तर घरापर्यंत. तिला आता घरे मत झालं बरं नाही वाटत. आता बाई तुम्ही काय आल्या? आता हे आली सुमन आवाज द्यासाठी. मी म्हटलं काय झालं म्हटलं बापा, म्हणून मग आली मी हिच्या मांग. चला मग घरी आता. असे कायले जास्तीचे काम करतं का लोक बोलन ना घरापर्यंत येईन म्हणून. तिच्या तिथंच निपटून टाका लागत असते कोणाले. तिथंच देऊन द्याव ज्याचे पैसे किती झाले काय झाले. आता बाई मला असं वाटलं हिचे पैसे कमी देतो तिले. ते कायले येते म्हटलं मागायला. तिले काय माहित होते म्हटलं, म्हणून मी कमी दिले होते. पैसे कसे होते माझ्याजवळ. माय बाई मोहिनी, गलत केलं मग ते. आता हे बरोबर नाही ना अशा सवयी. ज्याचे जेवढे झाले तेवढे देऊन द्यावं आपण. काय नाही त्याचे पैसे ठेवत बसा. कोणी आपल्या 2 पैशासाठी काम करत असते नाही काय? आता असं कर्ज नको परत कधी. आता देऊन देतो तिचे पैसे नेऊन 2-3 दिवसानं. काकू मी ठेवतच नाही. आता देऊन देईन तिला. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीला रजा देऊन द्या आता. नाही, आणि असेच रोज व्हिडिओ पाहत जा मोहिनीचे. आणि मोहिनीला की नाही प्रतिसाद देत जा, थोडासा सपोर्ट करत जा बा. मोहिनीला सपोर्टचीच गरज आहे तुमच्या. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्यालाही सपोर्ट करत जा. त्याला सबस्क्राईब करत जा आणि ते बघत जा. त्याच्यावर मस्त शांताबाईचे व्हिडिओ भेटते तुम्हाला. मोहिनी खूप मेहनत करते हो तुमच्यासाठी. पाहत जा ना मोहिनीचे भाग. आणि थोडंसं पाहूनच घेतलं 5-10 मिनिटं तर काय बिघडते आपलं. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. पण आपल्या नवीन चॅनलची लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाते. तर मग आता पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत बाकीचं. ठीक आहे मग.